तालुक्यातल्या आडगाव बुद्रुक गावातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय। या आडगावातील मोहम्मदिया उर्दू वरिष्ठ प्राध्यापक शाळेतल्या काही विद्यार्थ्यांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावल्याचा आरोप काही गावकरी करतायत। मात्र पोलिसांनी हा आरोप फेटाळत विद्यार्थ्यांनी बहादूर खान जिंदाबादचे नारे लावल्याचं म्हटलंय। पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढवत गावात शांतता समितीची बैठक घेतली। मात्र काही प्रत्यक्षदर्शी आणि गावकऱ्यांना घोषणा पाकिस्तान जिंदाबादच्याच असल्याचं ठामपणे वाटतंय। दरम्यान या प्रकरणातील सत्य पोलीस आणि सरकारनं बाहेर आणण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केली आहे। आडगाव बुद्रुक मधली ही तीच गल्ली आहे ज्या गल्लीतून जाताना दुसऱ्या तिसऱ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले। हा प्रकार फक्त काल झालेला नाही तर याच्या आधी अनेकदा हा प्रकार झाल्याची जी माहिती इथल्या गावकऱ्यांनी दिली आहे। मात्र दुसऱ्या वर्गातले विद्यार्थी जर पाकिस्तानच्या समर्थनार्थ नारे देत असतील तर ही अतिशय गंभीर बाब आहे। शाळेत शिकताना या विद्यार्थ्यांच्या मनावर पाकिस्तानच्या संदर्भातली प्रेमभावना कोणी जागृत केली, तर मास्टरमाइंड कोण आहे याचं उत्तरही पोलिसांसह राष्ट्रीय तपास संस्थांना शोधावं लागलं। कारण या गल्लीतून जाताना रोज अशा प्रकारची नारेबाजी होत होती आणि हे सर्व होत असताना या कोवळ्या कळ्यांच्या मागून कोण ही साजिश ज्याला म्हणून आपण ती रचत आहे याचं उत्तरही शोधणं पोलिसांना क्रमप्राप्त आहे। मात्र आडगाव बुद्रुक मधला हा प्रकार अतिशय धक्कादायक आणि तेवढाच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाचा आहे। उमेश अरुणे, एबीपी माझा, आडगाव बुद्रुक, अकोला। स्कूल गेले होते आणि जाऊन तिकडे अपनी मुलासोबत ते बोलले कि काय नेमकं झालं होतं। ऐसे कैजुअली जो बात करते ना, जो बच्चे हैं तो उनको हम डायरेक्टली पूछ नहीं सकते, तो ऐसे स्पष्टीकरण मिला है बच्चों से कि उनके ग्रुप में एक बच्चा है बहादुर खान बोल के, तो वो उसको चिढ़ा रहे थे, बहादुर खान जिंदाबाद, बहादुर खान जिंदाबाद। तो ये सोशल मीडिया में गलत तरीके से वो जाके ऐसे एक इशू बना है, लेकिन नेमका फैक्ट ऐसे नहीं है। ये मैं क्लॅरिटी देना चाहता हूँ। पूर्व बाहेरून कल्ला करत येत होते तर त्यांचे हे नारे होते। तर पहिले मी जसं की बा जाऊ दे लहान मुलं आहात असं म्हणून सोडून दिलं, पण त्यांनी परत एक वेळा तोच नारा डबल लावला। मग मी तुझा व्हिडिओ रेकॉर्ड केला। लहान मुलाला जे हे ट्रेनिंग देऊन झाला, हे जे शाळेत काय हेच प्रकार चालतात का याची चपती झाली पाहिजे, मास्टर लोकांची चपती झाली पाहिजे। आणि आडगावमध्ये जे हे पोलीस प्रशासन काय करून राहिलं, काऊन की जे अवैध धंदे हे सारे बंद चालू आहे, याकडे पोलिसांचं दुर्लक्ष झाले, पूर्ण जाणीवपूर्वक दुर्लक्ष होऊन राहिलं। याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरज आहे। बाब अत्यंत गंभीर आहे। मुळामध्ये ते विद्यार्थी कोण आहेत, कोण्या शाळेत शिकतात आणि त्यांना असे नारे लाव सांगणारा मास्टरमाइंड कोण आहे, तो तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शोधावा आणि महाराष्ट्र शासन यावर गंभीर कठोर कारवाई करेलच। आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना या माध्यमातून विनंती करतो, विशेषतः उपमुख्यमंत्री अजितदादांना पण निवेदन करतो की या प्रकाराची गंभीर दखल राज्यस्तरीय घ्यावी। आणि या बातमीचा